मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण मुद्रा अर्थशास्त्र BCom थर्ड सेमिस्टरमध्ये करारोपणाचे सिद्धांत, करारोपणाचे तत्व आणि करारोपणाचे प्रकार, त्याचे गुणदोष या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर साधारणतः करारोपणाची तत्व, कॅनन ऑफ टॅक्सेशन म्हणतो आपण त्याला. कर हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. आपण समजू शकतो की सरकारचं उत्पन्न जेव्हा आपण निर्माण करतो ते कराच्या, शुल्काच्या किंवा वेगवेगळ्या दंडाच्या माध्यमातून सरकारला जे काही प्राप्त होते, ते जे काही संपत्ती प्राप्त होते ते सरकारचं महत्त्वाचं साधन, उत्पन्नाचं साधन आहे. त्यासाठी सरकार जनतेवर विविध प्रकारचे कर लावून उत्पन्न प्राप्त करते आणि करारोपण करताना करदात्याकडून कमीत कमी विरोध होईल, म्हणजे सरकारचा कमीत कमी विरोध होईल याची काळजी मात्र सरकारला घेणं अत्यंत आवश्यक असते. सरकारतर्फे लावण्यात आलेल्या कराचा समाजातील विभिन्न वर्गावर परिणाम होत असतो. म्हणून कर भाराचे योग्य वितरण होण्यासाठी करारोपणाच्या काही तत्वाचे पालन होणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते तत्व पुढील प्रमाणे आहे. प्रोफेसर ॲडम स्मिथ यांनी करारोपणाची तत्व इथे सांगितलेली आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी करारोपणाची तत्व 4 प्रकारची मांडलेली आहे. त्यामध्ये पहिलं तत्व आहे समतेचं किंवा न्यायाचं तत्व. समतेचं किंवा न्यायाचं तत्व. तर ॲडम स्मिथ यांनी समतेचं किंवा न्यायाचं तत्व हे सांगताना असं स्पष्ट केलं की देशातील प्रत्येक नागरिकाने सरकारला आपल्या शक्तीनुसार त्यांच्याकडून शक्तीनुसार व नियमानुसार कर लोकांनी दिला पाहिजे. आणि सरकारने देखील सुद्धा प्रत्येक नागरिकांना त्यांच्या शक्तीनुसार त्यांच्याकडून कर आकारला पाहिजे. असं समान उत्पन्न, समान संपत्ती आणि समान आर्थिक स्थिती असणाऱ्या नागरिकाकडून समान कर वसूल करण्यात यावा. म्हणजेच नागरिकांची आर्थिक स्थिती आणि क्षमतेनुसार हा कर त्यांच्याकडून घेण्यात यावा. आणि नागरिकांनी आपले आर्थिक सामर्थ्य, आपले जे काही उत्पन्न प्राप्त करण्याचं जे काही सामर्थ्य, आर्थिक सामर्थ्य आणि आपली करदेय क्षमता याच्या प्रमाणात कर दिला पाहिजे, असं या सिद्धांतामध्ये ॲडम स्मिथने सांगितलेलं आहे. दुसरं तत्व सांगितलेलं आहे निश्चिततेचं तत्व. निश्चिततेच्या तत्वामध्ये ॲडम स्मिथ असं म्हणतात की करारोपणाच्या सिद्धांतामध्ये साधारणतः समान संधी, समान संपत्ती, म्हणजे करामध्ये एक प्रकारची निश्चितता असली पाहिजे. करामध्ये निश्चितता असली पाहिजे आणि हे सरकार आणि करदाते या दोघांच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक असले पाहिजे. कर कोणत्या प्रकारचा असावा, कर किती प्रमाणात आकारावा, कर आकारताना केव्हा आणि कुठे कराची आकारणी करण्यात यावी, यामध्ये दोघांनाही निश्चित कल्पना असली पाहिजे. करदाता आणि कर प्राप्तकर्ता या दोघांनाही कराची निश्चित माहिती असली पाहिजे. करामध्ये फसवणूक नसायला पाहिजे. कर ही सरकारला प्राप्त होणारं उत्पन्न जरी असलं तर जनतेला त्याची माहिती परिपूर्ण असायला पाहिजे. दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारचं सौहार्द, कम्युनिकेशन असायला पाहिजे, संदेशन असायला पाहिजे. त्यामध्ये तिसरं तत्व सांगितलेलं आहे ॲडम स्मिथने, सोयीचं तत्व सांगितलेलं आहे. करारोपण करताना करदात्याची गैरसोय होता कामा नये. करदात्याची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची देखील सुद्धा सरकारने अत्यंत काळजी घेतली पाहिजे. आणि कर देण्याची जी वेळ आहे, कर वसुलीची व्याख्या, कर का वसूल करण्यात येतं, करदात्यांकडून कर वसूल करत असताना त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि पगारदाराकडून, समजा सरकारी कर्मचारी आहे, सरकारी कर्मचाऱ्याकडूनच्या पगारातून जेव्हा कराची आकारणी करताना त्याला आयकर वसूल करतं, तर शेतीचं पीक आल्यानंतर जमिनीपासून जे महसूल, जे काही उत्पादन जमिनीमध्ये होतं त्याच्यामध्ये महसूल प्राप्त करून घेण्याची करदात्यांना त्या सोयीच्या दृष्टीने
एक त्यांना कल्पना दिली पाहिजे, त्यांनी तशी सोय निर्माण करून दिली पाहिजे. काटकसरीचं तत्व सुद्धा कॅनन थिअरीमध्ये सुद्धा काटकसरीचं तत्व दिलेलं आहे. ॲडम स्मिथ पुढे म्हणतात की कर वसुलीचा खर्च अत्यंत कमीत कमी असायला पाहिजे. कर वसूल करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेने सरकारला करावा लागणारा खर्च कमी असायला पाहिजे. म्हणजे सरकारकडून कर आकारणीवर होणारा खर्च कमीत कमी असायला पाहिजे आणि सामान्य जनतेला परिपूर्ण माहिती देऊन सामान्य जनतेकडून जे काही उत्पादनाचा जे काही व्यावसायिक आहे, उत्पादन करते आहेत, त्याच्याकडून जो काही कराचा भरणा आपण वसूल करतो तेव्हा त्यांना शोषण होऊ नये असं त्याचा अर्थ आहे. तर कर सरकारला कर आकारताना कमीत कमी खर्चामध्ये कराची आकारणी करावी आणि त्यामुळे सरकारी तिजोरीमध्ये जास्तीत जास्त कराचा भरणा म्हणजे संपत्तीच्या रूपाने आला पाहिजे. म्हणजे कर वसूल करणारे अधिकारी त्यांच्यावर वसूल करण्याच्या अधिकाऱ्यावरच जास्तीत जास्त जर सरकार खर्च करत असेल तर सरकारला संपत्ती मिळणार नाही किंवा सरकारला ते कर आकारणी परवडणार नाही. म्हणून सरकारी प्रक्रियेमध्ये या यंत्रणेमध्ये सोयीचं तत्व सांगितलेलं आहे, निश्चिततेचं तत्व सांगितलेलं आहे आणि समतेचं किंवा न्यायाचं तत्व सांगितलेलं आहे. या संपूर्ण तत्वाचा, निश्चिततेच्या तत्वाचा सुद्धा इथे अभ्यास करणं आवश्यक आहे. उत्पादकतेच्या तत्वामध्ये सुद्धा ॲडम स्मिथ असं म्हणतात की कमीत कमी उत्पन्न देणाऱ्या अनेक करापेक्षा उत्पन्न कर देणारे जे काही थोडे कर असणारी जे कर प्रणाली आहे उत्पादक समजली जाते आणि करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्यास त्या करांना उत्पादक कर म्हणता येणार नाही. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. लवचिकतेचं तत्व देशाच्या आर्थिक गरजेनुसार आणि जनतेच्या सोयीनुसार करामध्ये वाढ किंवा घट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि शक्य होत असेल तर ती पद्धती, कर पद्धती, लवचिकतेची कर पद्धती आकारली पाहिजे. देशामध्ये कठोरतेने, जाचकतेने किंवा कठोरतेने कर आकारू नये, जनतेला जेरीस आणू नये. भारतासारख्या लोकशाही प्रधान असलेल्या जनतेला जेरीस आणू नये, तर जनतेने स्वेच्छेने सरकारला कर दिले पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कर पद्धतीमध्ये लवचिकता जर असेल तर सरकारला जास्तीत जास्त उत्पन्नाची आवश्यकता वाटल्यास करामध्ये वाढ करता येऊ शकते. म्हणजे जनतेचं मन जिंकून सरकारने जनतेकडून तो उत्पन्नाचा भार वसूल केला पाहिजे असं या संदर्भात सांगितलेलं आहे. सरलतेचं तत्व, करारोपण करत असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लिष्टपणा, जाचकपणा असायला नको. या तत्वाचा आशय असा आहे की कर पद्धती ही सामान्य माणसाला सुद्धा समजेल अशी साधी आणि सोप्या पद्धतीची आणि सरळ असायला पाहिजे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीने कर पद्धती समजली पाहिजे. अशी कर पद्धती देशामध्ये, समाजामध्ये, राज्यामध्ये सरकारने, शासनाने ते सुरू करायला पाहिजे. विविधतेचं तत्व हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आधुनिक करारोपणाच्या ज्या प्रक्रियेमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी जे सांगितलेलं आहे की करामध्ये विविधतेचं तत्व असणं अत्यंत आवश्यक आहे. काही ठराविक प्रकारचा कर लावण्यापेक्षा सरकारने विविध प्रकारची वेगवेगळी कर लावली पाहिजेत, ज्यामुळे सरकारला पुरेसे उत्पन्न प्राप्त करता येतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर असेल तर सरकारला वेगवेगळ्या सोर्सेसने सरकारच्या संपत्तीमध्ये जी संपत्ती जमा होते ती शेवटी देशाचं कल्याण करणं आहे ना, देशाचा आर्थिक सामाजिक विकास करणं हा उद्देश आहे. म्हणजे कर वसुली करून स्वतःच्या हितासाठी त्याचा उपयोग होत नाही, तर जनतेच्या कल्याणासाठी, देशाच्या हितासाठी या संपत्तीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे असा या सिद्धांताचा अर्थ आहे. म्हणून हे सिद्धांत समजताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आधुनिक काळामध्ये देशाचा आर्थिक सामाजिक विकास करताना ही कर प्रणाली अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत एक लोकप्रिय कर प्रणाली देशामध्ये आणली पाहिजे. करांचे प्रकार तर आपण पाहतोय की आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बहुतेक अनेक कल्याणकारी राष्ट्रामध्ये कराचे प्रकार वेगवेगळे प्रकारचे दिसून येते.
आपल्या देशाची जी समाज व्यवस्था आहे, समाजवादी समाज रचना, जेव्हा 1951 मध्ये देशाची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली तेव्हा समाजवादी समाज रचना भारतामध्ये स्वीकृत करण्यात आली. मोठ्या प्रमाणात देशामध्ये लोकसंख्या जशी वाढत आहे तसतसा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढून राहिलेला आहे. त्या सार्वजनिक खर्चाची निर्मिती कोणत्या पद्धतीने भरून काढावी, तर सार्वजनिक उत्पन्नामध्ये जेव्हा आपण भर टाकतो तेव्हा सार्वजनिक खर्च लोककल्याणासाठी करू शकतो. तर हा खर्च भागवण्यासाठी उत्पन्नाची साधने, सरकारच्या उत्पन्नाची साधने कोणकोणती निर्माण करावी, हा सरकारला एक प्रकारचं आव्हान आहे. म्हणून सरकार अनेक प्रकारे भाववाढ, किंमतवाढ किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारची कर लावल्या जाते, तर सरकारचा असा उद्देश आहे की देशाच्या आर्थिक तिजोरी म्हणजे भरीव आर्थिक तिजोरी जर निर्माण झाली तर देशाचं कल्याण होऊ शकते, देशाची आर्थिक सामाजिक प्रगती होऊ शकते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कराचे प्रकार सांगितलेले आहे. जसं प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे, प्रमाणबद्ध कर आहे, त्यानंतर पुरोगामी कर आहे, प्रतिगामी कर आहे, त्यानंतर अशा प्रकारची जे प्रगतिशील कर म्हणतो आपण, प्रगतिशील कर म्हणजे कराचे अशा प्रकारचे प्रकार आहेत. आता आपण प्रत्यक्ष कर, मी मागच्या लेक्चरला हायलाईट केलं होतं की प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स कशाला म्हणलं जातं. प्रत्यक्ष कर म्हणजे ज्या व्यक्तीवर किंवा व्यक्ती समूहावर प्रत्यक्षपणे आकारले जाते, ज्या व्यक्तीवर किंवा व्यक्ती समूहावर प्रत्यक्षपणे आकारले जातात त्यालाच जणू स्वतःची रक्कम त्याच्या स्वतःच्या खिशातून, त्याच्या स्वतःच्या पॅकेटमध्ये ती रक्कम खर्च करावी लागते. अशा प्रकारची रक्कम दुसऱ्या व्यक्तीला मात्र दुसऱ्या व्यक्तीकडून वसूल करता येत नाही. तर प्रत्यक्ष करामध्ये कराचा भार करदात्याला सहन करावा लागतो आणि अशा प्रकारच्या एकाच व्यक्तीवर किंवा व्यक्ती समूहावर हा जो या परिस्थितीमध्ये जे कराघात किंवा इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणतो आपण, करापात किंवा कराभार, इन्सिडन्स ऑफ टॅक्स एकाच व्यक्तीवर किंवा एकाच समूहावर पडत असतो, त्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. या संदर्भात J.S. मिल असं म्हणतात की जेव्हा कराचा उद्देश ज्या व्यक्तीवर कर आकारला जातो त्याच व्यक्तीने तो भरावा असा असतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असं म्हटले जाते. डाल्टन असं म्हणतात की प्रत्यक्ष कर म्हणजे असा कर की ज्या व्यक्तीवर लावण्यात येतो त्याच व्यक्तीकडून खरोखर भरला गेला पाहिजे. ज्या व्यक्तीवर कराचा भरणा करण्याची कायदेशीर जबाबदारी असते त्याच व्यक्तीवर कराचा अंतिम भार पडला पाहिजे. म्हणजे त्याच व्यक्तीला त्याच प्रक्रियेला प्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा कर संक्रमण किंवा कर विवर्तन, शिफ्टिंग ऑफ टॅक्स म्हणतो आपण, हे अजिबात होत नाही, यामध्ये शिफ्टिंग ऑफ टॅक्स अजिबात होत नसतं, तेव्हा तो प्रत्यक्ष कर असतो. जसं आयकर, इन्कम टॅक्स, जसं व्यय कर, एक्सपेंडिचर टॅक्स, जसं संपत्ती कर, वेल्थ टॅक्स, देणगी कर, गिफ्ट टॅक्स, अशा प्रकारची कराची जे स्वरूप आहे हे प्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्सेस आहे. म्हणून प्रत्यक्ष कराचे गुण किंवा फायदे हे अशा पद्धतीने सांगितलेले आहे की प्रत्यक्ष कर, त्या प्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये अशी आहे की कर हा सक्तीचं देणे आहे. कर हे सक्तीचं देणं असतं. म्हणून न्याय आणि समता, प्रत्यक्ष कर हे व्यक्तीच्या देय क्षमतेनुसार असायला पाहिजे आणि प्रत्यक्ष कर हे करदात्याच्या देय क्षमतेनुसार, देयतेच्या क्षमतेनुसार, कर देय क्षमतेच्या नुसार लावला जात असल्यामुळे यामध्ये न्याय आणि समता या दोन तत्वाचं पालन या प्रत्यक्ष करामध्ये दिसून येते. कारण सरकारला कर आकारताना कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्र त्या व्यक्तीवर नसायला पाहिजे. विशेषतः कराचा भार गरिबाच्या तुलनेने श्रीमंतावर अधिक पडतो, म्हणून समता तत्वाची प्रतिस्थापना असायला पाहिजे. निश्चितता, दुसरा जो गुण आहे प्रत्यक्ष कराचा, दुसरा जो ॲट्रिब्यूट्स आहे तो आहे निश्चितता, सर्टन्टिटी. प्रत्यक्ष करामध्ये निश्चिततेचं तत्व दिसून आलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष कर हा निश्चिततेच्या आधारावर या असायला पाहिजे की प्रत्यक्ष कर देताना करदात्याला तो किती कर भरावायचा आहे, कराची रक्कम केव्हा आणि कुठे भरावायची आहे
हे निश्चिततेने त्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे करदात्याला याची माहिती असायला पाहिजे की करदाता संभ्रमात नसावा. करदात्याला असं त्याला त्याची मानसिकता संभ्रमित नसावी. म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीला निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यासाठी करदात्याचं आज फार मोठं सहकार्य दिसून येते. करदाते हे राष्ट्र निर्माण करणारे व्यक्ती आहेत असं आपण मानतोय. तर अशा पद्धतीचा प्रत्यक्ष कर हा प्रत्यक्ष कोणत्या उत्पन्नापासून तो कर भरतोय त्याची त्याला कल्पना असायला पाहिजे. आणि वेतनधारकांना वेतनातूनच त्याचा प्रत्यक्ष कर कापून घेण्यात येत असतो हे लक्षात घ्या. म्हणजे डायरेक्ट टॅक्स हे पगारातून म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पेमेंटतून त्याचं डिडक्शन होत असतं. दर महिन्याला डिडक्शन होतं आणि त्याची आकारणी केली जाते. त्यानंतर काटकसर सुद्धा हा ॲट्रिब्यूट्स आहे. प्रत्यक्ष कराचा जो ॲट्रिब्यूट्स आहे म्हणजे जे गुण आहे म्हणतो आपण फायदा, काटकसर करणे. प्रत्यक्ष करामध्ये काटकसरीचं किंवा काटकसरीचं तत्व दिसून येतं किंवा आर्थिकतेचं तत्व, त्याला आर्थिकतेचं तत्व किंवा काटकसरीचं तत्व दिसून येतं. प्रत्यक्ष कर वसुलीचा खर्च करताना बराच खर्च कमी असायला पाहिजे. प्रत्यक्ष कर भरत असताना करदात्याला कुठल्याही प्रकारचा खर्च मात्र जास्तीत जास्त पडायला नको. कारण प्रत्यक्ष कर हा वेतनधाराच्या वेतनातून कापून घेण्यात येत असतो. लवचिकता असायला पाहिजे. प्रत्यक्ष करामध्ये लवचिकतेचं तत्व सुद्धा दिसून येतं. कारण सरकारला उत्पन्नामध्ये वाढ करावी लागते. सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक असते. आणि प्रत्यक्ष कराच्या दरात वाढ करून उत्पन्नामध्ये वाढ करता येते. मालमत्ता कर आहे, जसा मालमत्ता कर आहे, नफ्यावरील कर आहे, उत्पन्नावरील कर आहे, अशा दरामध्ये वाढ करून सरकारी उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडत असते. जागरूकता असायला पाहिजे. प्रत्यक्ष करामध्ये जी जागरूकतेचा गुण, प्रत्यक्ष कराच्या बाबतीत सरकार आणि करदाते याचा प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे ते सरकारच्या खर्चाविषयी जागरूक असायला पाहिजे. सरकारच्या खर्चाविषयी जागरूक असायला पाहिजे. आपल्या पैशाचा किंवा आपण दिलेल्या टॅक्सचा सरकार त्याचा विनियोग प्रत्यक्षपणे करते की नाही याकडे सुद्धा करदात्याचं बारीक लक्ष असायला पाहिजे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी या दृष्टीने ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सरकार जेव्हा कराची आकारणी करते तर जनतेला जागरूक असायला पाहिजे की हा कर आपण कशासाठी आपण देत आहोत, करदाते हा कर कशासाठी देत आहात आणि सरकार त्या पद्धतीने प्रत्यक्ष त्याचा विनियोग सरकारच्या कल्याणकारीसाठी करते की नाही यासाठी सुद्धा जागरूक असायला पाहिजे. आर्थिक विषमतेमध्ये घट निर्माण करण्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष कर अत्यंत महत्त्वाचा असतो. देशातील आर्थिक विषमता, वाढती आर्थिक विषमता आहे, गरीब श्रीमंत ही दरी दूर करण्यासाठी या प्रत्यक्ष कराचा फायदा होत असतो. कारण प्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो याची निश्चित कल्पना येत असते. म्हणजे कोण डायरेक्ट टॅक्स कोण देतात सरकारकडे त्याची आकडेवारी असते. ज्या वर्गावर त्या प्रत्यक्ष कराचा भार पडतो अशा पद्धतीने सरकारची म्हणजे ज्या वर्गावर सरकार प्रत्यक्ष कर जेव्हा भार लावतोय तेव्हा त्या भारामध्ये श्रीमंत वर्गावर जास्तीत जास्त भार पडत असतो आणि गरिबांना त्या करापासून मुक्त ठेवले जाते. म्हणजे आर्थिक विषमता सुद्धा यामुळे कमी होते असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्ष कराचे दोष किंवा तोटे, डिमेरिट्स किंवा डिसएडव्हान्टेजेस ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अशा प्रकारचा आहे. अप्रिय कर, याला अप्रिय कर, डायरेक्ट टॅक्सला अप्रिय कर असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष कराला अप्रिय कराची मान्यता दिलेली आहे. वास्तविक पाहता कोणताही कर हा अप्रिय कर असतो. कोणताही कर हा अप्रियच कर असतो. कारण कोणत्याही करदात्याला कर स्वतःहून सरकारला देण्याची कुणाचीच इच्छा होत नाही. परंतु प्रत्यक्ष कर हे जास्त अप्रिय असतात. कारण ते डायरेक्ट पगारातून त्यांच्या करदात्याच्या खिशातून तो कर जातो म्हणजे जास्तीत जास्त अप्रिय असतात.
कारण प्रत्यक्ष कर भरताना आपला कर जेव्हा आपण करदाते देतात त्याची करदात्याला प्रत्यक्ष जाणीव तर होते, प्रत्यक्ष जाणीव त्याला होते, त्यामुळे त्या कराचा भार म्हणजे जाणीव होते, त्यामुळे त्या कराची रक्कम इतरांकडून वसूल करता येत नाही. म्हणजे करदात्याला प्रत्यक्ष इथे त्याच्या करदात्याच्या ज्या उत्पन्नावर इथे आघात होतो असं करदात्याला वाटतं. गैरसोयीचा कर हा कर एक गैरसोयीचा आहे असं वर्तवण्यात येते. प्रत्यक्ष कर करदात्याला गैरसोयीचे आणि त्रासदायक वाटतात, कारण कर निर्धारण होण्यासाठी त्याला आपल्या उत्पन्नाचे विवरणपत्र भरावे लागते. दरवर्षी त्याला फॉर्म नंबर 16 भरावा लागतो किंवा पॅन अशा प्रकारचे फॉर्म भरावे लागतात. यामध्ये उत्पन्न कसे केव्हा कशी मिळाले हे सांगावे लागते. कोणत्या मार्गाने करदाते उत्पन्न प्राप्त करतात हे सरकारला सांगावं लागतं. तसेच कराची रक्कम एकाच हप्त्यात भरावी लागते. या कामासाठी वकील किंवा तज्ञाची मदत घ्यावी लागते. त्यामुळे असे कर गैरसोयीचे करदात्याला वाटतात. त्यानंतर प्रामाणिकतेवर हा कर एक प्रकारचा आघात आहे. प्रत्यक्ष कर व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर आकारलेले जाते असं म्हटले आहे. म्हणजे कराचा भरणा लोकांच्या करदात्याच्या प्रामाणिकपणावर हा कर आकारला जातो असं त्यांना असं वाटतं. कारण डायरेक्ट टॅक्स इज द टॅक्स ऑन ऑनेस्टी असं म्हटलं जातं. जी व्यक्ती प्रामाणिक असते तीच आपली वास्तविक उत्पन्न सरकारला सांगते. जो व्यक्ती प्रामाणिक असतो तोच व्यक्ती सरकारला आपला कर किती आपण भरून राहिलो हे सरकारला सांगतो. आणि कर असे करदाते प्रत्यक्षपणे सरकारला कर देतात, परंतु अप्रामाणिक व्यक्ती सरकारला खोटी माहिती देतात. अप्रामाणिक व्यक्ती सरकारला खोटी माहिती पुरवून कराची टाळाटाळ करतात, कराची चोरी करतात, कर चुकवतात, कर वेळेवर भरत नाही किंवा कराची पळवाट होते. अशा प्रकारे प्रत्यक्ष कर म्हणजे प्रामाणिक राहण्याबद्दल द्यावा लागणारा दंड होय असं सुद्धा एकीकडे म्हटलं जातं. अन्यायकारक या कराला अन्यायकारक आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष कर हा अन्यायकारक असतो. करामध्ये कित्येकदा करदात्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. कारण आयकर हा उत्पन्नाबाबत कर दिला जातो. आयकर व्यक्ती प्राप्त करणाऱ्या उत्पन्नावर तो कर दिला जातो. म्हणून लोकांच्या उत्पन्नाचे आणि संपत्तीचे अचूक मोजमाप करणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या उत्पन्नावर जो कराचा भरणा सरकार वसूल करतं, सरकारला तो करदाते प्रत्यक्षपणे कधीच खरी माहिती देत नाही. म्हणजे कराची पळवाट शोधतोय यामध्ये. म्हणून त्यामुळे सरकार आपल्या मर्जीनुसार कराचे दर ठरवित असते. कर देय क्षमतेच्या प्रमाणात कर या तत्वाकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणजे कर देय क्षमतेच्या प्रमाणात हा कर अत्यंत दुर्लक्षित आहे असं या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. गैर आर्थिक प्रत्यक्ष कर हा गैर आर्थिक कसा आहे? प्रत्यक्ष करामध्ये मितव्यतेचे तत्व नेहमीच लागू पडते असे नाही. काटकसरीचे तत्व किंवा मितव्यतेचे तत्व हे प्रत्यक्ष करामध्ये असतेच असं नाही. तर कधी कधी कर वसुलीचा खर्च हा प्रत्यक्ष करापेक्षा मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो. भारतामध्ये जमीन महसुलीच्या प्रमाणामध्ये वसुलीचा जो खर्च आहे प्रत्यक्ष गोळा करणाऱ्या जमीन महसुलीपेक्षा अधिक द्यावा लागतो. म्हणजे इथे भारतामध्ये अनेक प्रकारची अडथळे भारतीय कर प्रणालीमध्ये दिसून येतात. समानतेचा अभाव. प्रत्यक्ष कराचा भार हा श्रीमंत वर्गावर पडतो. प्रत्यक्ष कराचा भार हा श्रीमंत आणि मध्यम वर्गावर पडतो आणि गरीब वर्गावरील लोकांना हा कर द्यावा लागत नाही. टॅक्स फ्री दिलं जातं. अशा काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही बाब योग्य आहे, कारण सार्वजनिक व्ययाचा भार प्रत्येकाने कमीत कमी जास्त प्रमाणात उचलला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नागरिकाने
कराचा भार उचलला पाहिजे असं या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स, जो कर एका व्यक्तीवर लावला जातो परंतु तो दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा अंशतः किंवा पूर्णतः भरला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर कर लावला जातो पण कर भरत असताना दुसरा व्यक्ती त्याचा कर भरतो, तो अप्रत्यक्ष कर होय. म्हणजे त्या व्यक्तीला डायरेक्टली भरता येत नाही. ज्या घरात कराचा भार इतरांवर ढकलणे सहज शक्य असते त्या कराला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. अप्रत्यक्ष करामध्ये कराघात एका व्यक्तीवर पडतो तर करापात किंवा करभार दुसऱ्या व्यक्तीवर पडत असतो. प्राध्यापक मिल, प्राध्यापक डॉक्टर डाल्टन यांनी मात्र याचं हे मत त्यांनी स्वतःचं मत इथे व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळी व्यक्तीवर लावलेला कर, एखाद्या वेळेस व्यक्तीवर लावलेला कर ती व्यक्ती दुसऱ्यावर ढकलू शकतो व सरकारचा उद्देशी तिनेच हा कर भरावा असा नसेल तर तो अप्रत्यक्ष कर होय. डाल्टन असं म्हणतात की ज्या व्यक्तीवर कर आकारला आहे त्या व्यक्तीकडून भरला जात नसतो तर परस्पर झालेल्या कराराच्या किंवा समझोत्याच्या आधारे अंशतः किंवा पूर्णतः दुसऱ्या व्यक्तीकडून भरला जाणारी प्रक्रिया म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. म्हणजे इथे विक्री कर, उत्पादन कर, जकात कर, मनोरंजन कर अशा अनेक प्रकारचे कर हे अप्रत्यक्ष कर असं म्हटलेलं आहे. म्हणजे विक्री कर, उत्पादन कर, मनोरंजन कर, जकात कर असे अनेक प्रकारचे जे कर आहेत ते इनडायरेक्ट टॅक्स, याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. सोयीचे कर, या अप्रत्यक्ष कराचे गुण, अप्रत्यक्ष कराचे फायदे या प्रकारचे आहे. पहिला फायदा आहे सोयीचे, याला सोयीचे कर म्हटलं जाते. अप्रत्यक्ष कर हा सोयीचा कर आहे. कसा आहे तर अप्रत्यक्ष कर हे करदात्याच्या दृष्टीने सोयीचा समजला जातो, कारण हे कर एकदम द्यावयाचे नसतात, एकाच वेळेस हा कर द्यायचा नसतो. अप्रत्यक्ष कराची रक्कम किमतीमध्ये समाविष्ट असते, त्यामुळे कर देत असताना करदात्याला याची जाणीव होत नाही आणि त्याला भारही वाटत नाही. म्हणून अशा प्रमाणे लोकांकडून फारसा विरोध होत नसतो. तर अशा प्रकारचा पहिला मुद्दा इथे समजून सांगता आलेला आहे. अप्रत्यक्ष कराची गुणदोष आपण पुढल्या लेक्चरला बघूया. थँक्यू.